नमस्कार मंडळी, तुमच्या नखांवर वारंवार जर छोटे पांढरे डाग दिसत असतील तर अनेकांना वाटतं हे फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं, पण हे खरं आहे का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि डॉक्टरांकडे कधी जावं हे जाणून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आरोग्यविषयी माहिती सांगणारे या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की बघा आणि तुमच्याही हातांच्या नखांवर देखील इथे पांढरे डाग असतील, सगळ्या नखांवर होत असेल किंवा एखाद्या नखावर जरी असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर पांढरे डाग का पडतात? तर सर्वात सामान्य कारण पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत. सर्वात सामान्य कारण पहिलं कारण आहे नखाला छोटासा मार लागणे किंवा दुखापत होणे. आता नख आहे, हा वाढवलेला असतो, असं नख इथं वाकडा झाला, त्याला दुखापत झाली तर इथं पांढरा डाग होऊ शकतो. हे काय सामान्य कारण आहेत. किंवा काही जण काय करतात, नखे खूप जास्त वाढवतात, असं त्याला जर मार लागला तर ते वाकडे होतात, तुटतात, त्याच्यावरती पांढरी रेष दिसायला लागते. काही लोकांमध्ये काय होतं, नख वाढताना असे डाग नैसर्गिकरित्या दिसू शकतात, पण हे सगळ्या नखांवरती दिसत नाही. काही नखांवरती दिसतं. क्वचित प्रसंगी काय होतं, झिंक किंवा लोह यांची कमतरता असेल तर त्याच्यामुळे देखील नखांवरती पांढरे डाग दिसू शकतात. काही बुरशीजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये देखील पांढरी रेष दिसू शकते, किंवा काही त्वचेच्या समस्या असतील त्याच्यामध्ये देखील दिसू शकते. अत्यंत क्वचित कारण असेल ते म्हणजे वैद्यकीय कारण महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय वेगळे आजार असतील आणि त्याचे हे सिम्पटम म्हणून हे दिसू शकतात, पण हे खूप क्वचित जणांना असतं. आता हे जर तुमच्या शरीरावरती नखांवरती दिसत असेल तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, म्हणजे याच्यासाठी तुम्ही आहारात कोणता समावेश केला पाहिजे. तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर पहिल्यांदा तुम्ही अंडी खाल्ली पाहिजेत, मासे खाल्ले पाहिजेत. ह्याच्यामधून काय म्हणतं, विटॅमिन वगैरे भेटतात, भरपूर प्रमाणात असतात. जे खातात नॉन व्हेजिटेरियन त्यांनी हे खाल्लंच पाहिजे, हे याच्यासाठी खूप चांगलं आहे. अंडी तर डोळ्यासाठी जवळजवळ सगळ्या गोष्टीसाठी अंडी चांगली आहेत. परत शेंगदाणे खाल्ले पाहिजेत, बदाम काजू खाल्लं पाहिजे, भोपळ्याचे बिया, तिळाचे लाडू खाल्ले पाहिजेत, दूध दही खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे असतं, सगळं भेटून जाईल. ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असेल तर कॅल्शियम वगैरे खाल्लं पाहिजे. नसेल खात तरी तुम्ही नॉर्मली जरी हा आहार घेतला तरी चांगला असेल, कारण हा सर्वांसाठीच आहार चांगला आहे. परत तुम्ही पालक खाऊ शकता, मेथीची भाजी किंवा इतर कोणत्याही हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता, जे तुमच्या इथं स्वस्तात अवेलेबल आहेत. असं महाग खाल्लं तरच आपल्याला हे होतं असं नाही आहे. खूप चांगल्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. हरभरा खाऊ शकता, मसूर खाऊ शकता, मूग खाऊ शकता. इतर अजून कोणते कडधान्य खायचे असतील तर ते खाऊ शकता तुम्ही. परत संत्री खाऊ शकता, आवळा खाऊ शकता, लिंबू खाऊ शकता. ह्याच्यामुळे काय होतं, संत्री, आवळा, लिंबू ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. शेवट हे काय करतं, लोह आपल्या शरीरामध्ये जे लोह आहे ना ते शोषण घ्यायला मदत करतं, म्हणजे त्याचं ॲब्झॉर्प्शन वाढतं. त्याच्यामुळे काय होतं, जर शरीरामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे नखांवरती जर पांढरी रेष येत असेल तर ती नक्की कमी होते. आता काय करावे, तर सांगितले मी, संतुलित आहार घेतला पाहिजे. नखे स्वच्छ आणि कोरडी ठेवा. नखं जर वाढली असतील तर त्याच्यामध्ये घाण होते, ते पोटात जाऊन वेगवेगळे आजार होऊ शकतात. ती स्वच्छ ठेवली पाहिजेत, कोरडी ठेवली पाहिजेत. जे खूप जणांना सवय असते नखे चावायची, तर ती सवय खूप बेकार आहे. ती सवय तुम्ही मोडली पाहिजे. ती सवय बंद करा आजच्याच. नखांवर जर वारंवार इजा होत असेल तर याची काळजी घ्या. म्हणजे वेळेत नखे ट्रिम करा, म्हणजे कट करा, ते जास्त वाढू देऊ नका. आता डॉक्टरांकडे कधी जावे, जर सर्व नखांवर वारंवार पांढरे डाग दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. नखे तुटत असतील, म्हणजे नख वाढते तुटतेत, आपोआप तुटतेत, न काय करतात न त्याला लागता वगैरे सहजासहजी तुटतेत, किंवा ते जाड होतेत, तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. अजून काय होऊ शकतं, नखांचा रंग बदलत आहे. पांढरी रेष असेल, कधी तर पिवळसर दिसत असतील, कधी तर लालसर जर दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता अजून कधी गेलं पाहिजे डॉक्टरांकडे, जर त्याच्यामध्ये दुखत असेल, वेदना होत असतील, सूज आली असेल तिथं, किंवा जर तुम्हाला वाटत असेल बुरशीची लक्षणं आहे, बुरशी आली आहे, किंवा पांढरी रेष न दिसता पूर्ण नखच पांढरं होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डाग अनेक महिन्यांपर्यंत कायम राहत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे, कारण हे दुसऱ्या आजाराचं लक्षण असू शकतं, किंवा हे सिरियस सुद्धा असू शकतं. कारण खूप दिवसांपासून सगळ्याच नखांवर जर पांढरे डाग किंवा पांढरी रेष असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच गेलं पाहिजे. आणि आता शेवट
ही फक्त ह्याच्यावरून काही ट्रीटमेंट सांगितलेली नाही. ही मी ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आहे ती एकदम बरोबर आहे. नखांवरील पांढरे डाग बहुतेक वेळा गंभीर नसतात, पण वारंवार होत असतील किंवा इतर बदल दिसायला लागले तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अशीच आरोग्यविषयक माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. टिप सांगतो, हा व्हिडिओ शैक्षणिक माहितीसाठी आहे. वैयक्तिक निदान किंवा उपचारांसाठी डॉक्टरांकडे जाऊ शकता तुम्ही, कारण याच्यामध्ये आपण कोणत्याही गोळ्या औषध काहीही सांगितलेलं नाही आहे. आहारातूनच आपण नीट कसं करायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.